आजचा दिवस मित्रांनो माझ्यासाठी खूप मोठा आहे आणि चला आता ताट घेतलेलं आहे बाप्पाला. इथं लाईन पण लागलेली आहे. आता आपण मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहे आणि आता गर्दी भरपूर आहे. 12:56 झाले बघा. टोटल मला 4 तास लागले लाईनीमध्ये. आज दादरमधलं प्रसिद्ध मारुती मंदिर आहे. गर्दी बघा किती झाली आणि गणपती अजून निघाला नाही आहे. Happy birthday dear Ganesh. Birthday to you. धन्यवाद मनापासून. मी तुम्हाला बोललो होतो. व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या गणेश आठव्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. तर आज मित्रांनो तारीख आहे 8 ऑगस्ट आणि आज आहे माझा वाढदिवस. तर आज मी चाललो आहे पहिलं सिद्धिविनायकला, दादरला आपलं गणपती बाप्पांचं पहिलं दर्शन घ्यायला आणि त्याच्यानंतर मग आजचा काय कार्यक्रम असणार हे तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. तर आज म्हणजे आज सकाळी भरपूर आगमन आहेत. कदाचित भौरुलीवरनं 2 ते 3 आगमन आहेत असं मला समजलं. एका मित्रांनी मला कॉल केलेला आता. तर तिकडे तर आपल्याला जायला भेटणार नाही कारण की आता आपण चाललो आहे पाया पडायला गणपतीच्या मंदिरात आणि त्याच्यानंतर मग सकाळी एक कोल्हापूरचा चिंतामणी निघणारे परेल वर्कशॉपमधनं, तो पण आपल्याला कवर करायला भेटला तर ठीक आहे. नाही तर मग संध्याकाळचं एक आगमन आहे बोरुलीचा महाराजा, तो आपल्याला कवर करायला भेटेल. सो चला बघूया आजचा कसा असणार आहे ब्लॉग आणि हे तुम्हाला पुढे बघायला भेटेल. चला पहिलं जाऊन गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया, सिद्धिविनायकला जाऊया आणि सुरुवात करूया आजच्या ब्लॉगला. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आजचा दिवस मित्रांनो माझ्यासाठी खूप मोठा आहे आणि 8 ऑगस्ट माझ्यासाठी खूप मोठा आहे आणि आजच्या दिवसाची सुरुवात मी गणपती बाप्पांच्या दर्शनापासूनच करणार आहे. तर चला आता सिद्धिविनायकला जाऊन दर्शन घेऊया, सिद्धिविनायक गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया. चला मंदिराजवळ तर पोचले आपण आणि आज शनिवार असल्यामुळे गर्दी असू शकते. ही लाईन कुठली लागली? मुखदर्शनाची लाईन आहे वाटतं ही. आता चला आपण आतमध्ये जाऊया. चला आता ताट घेतलेलं आहे बाप्पाला. इथं लाईन पण लागलेली आहे. चला जाऊया आतमध्ये दर्शन घ्यायला. आता फायनली आता आपण मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहे आणि आता गर्दी भरपूर आहे. आज शनिवार आहे. माझ्या इकडे पण गर्दी, इकडे पण गर्दी आहे. चला जाऊया लाईनीत उभा राहा. लाईन बघ, लाईन गर्दी बघा गर्दी. 12:56 झाले. 12:56 झाले आणि 12:56ला आपण लाईन लावली. आता बघूया दर्शन कधी भेटतं आपल्याला, किती वेळ लागतो आपल्याला लाईनमध्ये. चला लाईन भरपूर आहे. आज शनिवार आहे ना, त्यामुळे लाईन भरपूर आहे आज.
दर्शन झाले बाप्पांचे. आता बघा किती वाजले तुम्हाला सांगतो, बाहेर गेल्यावर सांगतो तुम्हाला किती वाजले आणि किती वेळा दर्शन झाले तुम्हाला सांगतो. पब्लिक बघा इथे बसलेली आहे सगळी. चला मित्रांनो, फायनली आता मी दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहे आणि आता बघा वाजलेत किती. मी किती 12:56ला लाईन लावली होती. आता बाहेर 4 वाजता आलो आहे बरोबर. मला वाटतं 3 ते आपल्या हनुमान मंदिरात जाऊया आणि इकडे दर्शन घेऊया. चला मित्रांनो, बाहेर बघा असं मंदिर दिसतंय. खूप सुंदर असं मंदिर वाटतंय. आता पूर्ण खाली झाले बघा, मगाशी खूप गर्दी होती. आता बाहेर आल्याच्या नंतर मस्त वाटतंय. चला बोला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोर. बघा मित्रांनो, 12:56ला मी लाईन लावली होती आणि आता 4 वाजता बाहेर आलो आहे. तुम्ही बघू शकता. तर मला 4 तास लागले लाईनीमध्ये आज. पण वाढदिवसानिमित्त मी बाप्पांचं खूप छान दर्शन झालं माझं. दर्शन घेऊन आल्याच्या नंतर आता बाहेर आलो आहे आणि आतमध्ये जेवढं मला आतमध्ये ॲक्च्युली शूट करायला अलाउड नव्हतं. जेवढं पाहिजे तेवढं मी तुम्हाला दर्शन देऊ शकलो. आता मेन आपल्या आगमनाला जायचं आहे बोरिवलीचा महाराजाला. तिकडे आपण भेटू आणि बाकी बघूया पुढं काय काय बघायला भेटणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला. चला, तर आता आपण आलो आहे श्री भास्कर गावड मारुती मंदिर. आज शनिवार पण आहे आणि मारुतीचं पण दर्शन घेऊया. एक खूप दादरमधलं प्रसिद्ध मारुती मंदिर आहे. तर चला आपण आता दर्शन घेऊया. मित्रांनो, दादरमधलं प्रसिद्ध हे बजरंगबलीचं मंदिर आहे. श्री भास्कर गावड मारुती मंदिर. खूप मस्त मंदिर आहे आणि आतमध्ये दर्शन झालेलं आहे. हे सिद्धिविनायकला तुम्ही जाल मंदिराच्या इकडे तेव्हा हे तुम्हाला वाटेतच हे मंदिर भेटेल आणि इथेच दर्शन झालेलं आपलं. आज शनिवार आहे. कल तोपर्यंत मी बोललो दर्शन पण घेतलेलं आहे. शनिवार आहे बोललो, आज मारुतीचा पण दिवस आणि आज आपला वाढदिवस आहे. बाप्पांचं पहिलं दर्शन झालं, मारुतीचं पण दर्शन झालं. आता आपण चाललं आहे आगमनाला. आता आपल्याला जायचं बोरिवलीच्या महाराजाच्या आगमनाला. सो आता त्याच्यानंतर पुढचा काय कार्यक्रम असेल हे अजून माहिती नाही. पण आता आपण चाललो आहे बोरिवलीच्या महाराजाच्या आगमनाला. गणसंकुलमधनं गणपती बाप्पांची मूर्ती निघणार आहे आणि याचं आगमन आहे ना उद्या बोरिवलीमधनं असणार आहे. पण आज गणसंकुलमधनं ही गणपती बाप्पांची मूर्ती निघणार आहे. 5 वाजता तरी निघेल. आता वाजले 4, तरी 1 तास आहे माझ्याकडे अजून. तर चला आता आपण डायरेक्ट गणसंकुलच्या इथे भेटूया. चला. गर्दी बघा किती झाली. अरे गणपती अजून निघाला नाही आहे. तर थोड्या वेळात इथून गणपती निघेल.
मित्रांनो फायनली आपण आहे ना बोरिवलीचा महाराजा कव्हर केलेला आहे आणि आता बाप्पा गेलेला आहे पुढे. आता आपण जाऊया पुढे. आपण जाऊया आता दुसऱ्या कामासाठी. आपण जरा दुसरं काम आहे आपलं ते थोड्या वेळात माहिती पडेल. आपला भाई रील्स क्या बोलते भाई इतना लेट हो गया गणपती इधर परे लोग सबके इधर पूछो जल्दी जाओ. हां चला ॲम्ब्युलन्सला जायला रस्ता ठेवा गर्दी करू नका. चला पुढे भेटूया. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती. 2 hours later. तर मित्रांनो आता आपण दिवसभरात जो म्हणजे सकाळी सिद्धिविनायक त्यानंतर मग बोरिवलीचा महाराजा आगमन सोहळा कव्हर केला. त्यानंतर आता झोपलेलो दुपारी थोडा झोप लागली आणि तेवढ्यात मला मित्रांचा कॉल आला की गणेश जरा बाहेर आहे ना थोडं काम आहे. तर बघूया आता मी आलो तर आहे. बघूया आता काय काम आहे त्यांचं. त्यांनी मला बोलवलेलं आहे. तो व्हिडिओ मला पण एडिट करायचा होता पटकन अपलोड करायचा आहे कारण की व्हिडिओ एडिटिंगलाच बसलेला आणि झोप लागली. चला बघूया आता. तर आता आपल्याला बोलवलं जिनास केकच्या इथे. मला वाटतं केक वगैरे कापायचा कार्यक्रम असणार आणि हा जिनास केक आहे ना भरपूर इथे आपलं श्रेष्ठ साईडला आलात ना तर भरपूर फेमस आहे इकडे जिनास केक. हा बघा या गल्लीतनं तुम्ही आलात ना म्हणजे श्रेष्ठ सिग्नल बोला गार्डन गल्ली लागते. त्या गार्डनच्या सरळ आलात ना तुम्हाला इकडे जिनास केक भेटेल. बघूया हे दोघे तर आतमध्ये गेलेत आणि बघूया चला. हे आपले जिना केकचे ऑनर आहेत राजूभाई. राजूभाई काय बोलणार. चला जिनास केकमध्ये आता आपण आलेलो आहे आणि आपल्याला राजूभाई भेटलेले आहेत आणि आपले 2 मित्र राहुल आणि निलेश. तर आता आपण आहे ना केक जरा सेलिब्रेशन करतोय. बड्डे सेलिब्रेशन करायला मला बोलवलेलं या लोकांनी. राजूभाई हे जिनास केकचे ऑनर आहेत आणि आपण तुम्हाला मगाशी बघा मी ॲड्रेस सांगितला त्या ॲड्रेसनी तुम्ही जेव्हा घाटकोपर वेस्ट स्टेशनला उतरला तर श्रेष्ठ सिग्नल गार्डन गल्ली बोला म्हणजे गार्डन. त्या गार्डन गल्लीमधनं सरळ आला तुम्हाला जिनास केक भेटेल आणि खूप सुंदर अशी टेस्टीच केक भेटतील तुम्हाला. आणि यांचे आहे ना किती ब्रँच आहेत तुमचे टोटल. हां टोटल यांचे 10 ब्रँचेस आहेत म्हणजे डोंबिवली असेल ना. डोंबिवली कुठे कुठे बोला ना. डोंबिवलीला आहेत 4 घनसोली. हां डोंबिवली घनसोली असे भरपूर आहेत. मुंबईमध्ये पुण्याला पण आहेत म्हणजे असे भरपूर ब्रँच आहेत. आणि तुम्ही विचार करा म्हणजे यांची टेस्ट कुठल्या कुठं पोचलेली आहे केकची. तर तुम्ही नक्की इथे एकदा या आणि केक घ्यायचे असेल तर जिनास केकला एकदा व्हिजिट नक्की करा. बोला गणपती बाप्पा मोरया. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर गणेश. हॅपी बर्थडे टू यू. धन्यवाद धन्यवाद सर्वांना मनापासून धन्यवाद. या इंग्लिश घे ना घे ना. तुळी करते ना हे तुळी आहे असं वाढून व्हिडिओ चालूच ठेवा बंद करू.
हो फोटो नका फोटो व्हिडिओच काढा व्हिडिओमध्ये मी काढा. धन्यवाद. आणि दरवर्षीप्रमाणे दोघांनी आपला बर्थडे सेलिब्रेशन केलेलं आहे, तर दोघांना मनापासून धन्यवाद. आणि मी व्हिडिओ एडिट करत होतो घरी, तर अचानक यांचा कॉल आला आणि मला बोलवलं, त्याबद्दल दोघांचं मनापासून आभार आणि धन्यवाद. बरं वाटलं दोघांनी सेलिब्रेट केलं. हा ब्लॉग मी आहे ना इथंच एंड करतो आणि तुम्हाला आता उद्या गणपती आगमनाचा ब्लॉग बघायला भेटेल. आणि हा ब्लॉग मी इथंच एंड करतो. सकाळी आपण सिद्धिविनायक मंदिरात गेलो, त्यानंतर हनुमान मंदिरात गेलो, त्यानंतर मग बोरलीचा महाराजा या आगमन सोहळ्यावरून कव्हर केला, त्याच्यानंतर मग बड्डे सेलिब्रेशन. असा आपला आजचा दिवस स्पेशल खास दिवस होता आणि हा दिवस नेहमी लक्षात राहील. तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि मनापासून धन्यवाद सगळ्यांनी मला विश केल्याबद्दल. सर्वांचा मनापासून आभार. चला बाय बाय, टेक केअर. भाई घरी जातच होतो, ब्लॉग एंड झालेला आणि तेवढ्यात मला हरिओम भाईचा फोन आला आणि हरिओम भाईला बोललो, भाई मगाशीच बोललो मी की भाई केक बिक नका आणू, त्यांनी भाई आणला. बघा हरिओम भाई माझ्यावर विशाल नाही. हा विशाल पण आहे बघा, विशाल पण आहे. भाई तुझं नाव काय? अमन. अमन भाई पण आहे. या तिघांनी मिळून मला केक आणला आणि त्यांनी विचार केला की भाई दादाचा बर्थडे सेलिब्रेट करूया. ये देखिए गणेश दादा. हा बघा. चलिए केक कट करने का वीडियो लेते हैं. हा कैंडल Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, Ganesh Bhai. Happy birthday to you. ये चल. खूप धन्यवाद दादा. ये अमन भाई भाई. है आजा तू आजा मैं ले लेता पीछे. दादा आप लोग भी आइए ना. हाँ हाँ अरे भाई आ जाओ. हमें काफला काय हमें काफला घेऊन परत एकदा. दादा आप भी आओ ना. नहीं मैंने निकाला फोटो तो हाँ हाँ काय नाही तू कट करा. हाँ हाँ गणेश दादा एडिटर ना. अगोदर झाला असेल ना. हाँ अगोदर चालू कंटिन्यू चालू आहे ना व्हिडिओ. झालं. धन्यवाद. तोंडात बोलली ते पकडून ठेवतात ना, सोडायची लागेल. तर भाई धन्यवाद मनापासून. तुम्ही मी तुम्हाला बोललो होतो नको आणू, तरी पण आणलं तुम्ही, त्यासाठी मनापासून धन्यवाद. आणि असंच प्रेम असून द्या तुमचं. बरं वाटलं तुमच्या लोकांचं एवढं प्रेम बघून. तर भेटूया उद्या आगमनला नक्की आपण. आणि उद्या आगमन महाआगमन असणार आहे, त्याचा पण ब्लॉग नक्की येणार आहे. हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला आजचा कसा वाटला नक्की सांगा आणि कमेंट करून. गणपती बाप्पा मोरया. आणि मला तुम्ही जे प्रेम दिलं विश केलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया.